मी डॉक्टर रीता देशमुख, सहाय्यक प्राध्यापिका, वाणिज्य विभाग, श्री गाडगे महाराज महाविद्यालय मूर्तिजापूर. आज मी तुम्हाला बीकॉम फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरच्या प्रिन्सिपल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट चे थर्ड चॅप्टर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिलेबसनुसार जे युनिट 1 चे थर्ड चॅप्टर आहे, फ्रेडरिक विन्स्लो टेलरचे योगदान, या चॅप्टरबद्दल सविस्तर माहिती देत आहे. युनिट 1 चॅप्टर 3 फ्रेडरिक विन्स्लो टेलरचे योगदान. F.W. टेलरचे जीवन वृत्तांत. F.W. टेलर यांचा जन्म अमेरिकेमध्ये 1856 झाला. शारीरिक असमर्थतेमुळे विश्वविद्यालयीन शिक्षण घेऊ न शकल्यानं टेलरने अवघ्या वयाच्या 18व्या वर्षी अप्रेंटिस व टर्नर म्हणून आपल्या नोकरीत प्रारंभ केला. 1876 म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी टेलर यांनी मिडवेल कंपनीत कामगार म्हणून कामाला सुरुवात करून अभ्यास, चिकाटीचा व कार्यक्षमता यामुळे अवघ्या 6 वर्षात तो प्रमुख अभियंता झाले. आपली नोकरी सांभाळून रात्रीच्या वेळीस महाविद्यालय शिक्षण घेऊन त्यांनी ME ही अभियांत्रिकीमधील उच्च पदवी प्राप्त केली. 1895 त्यांनी अ पीस रेट सिस्टम या लेख स्थापत्यशास्त्रज्ञांच्या अधिवेशनामध्ये वाचला. त्यामुळे त्यांना फार प्रसिद्धी मिळाली. नंतर 1903 त्यांनी लिहिलेले शॉप मॅनेजमेंट हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाला युरोपमध्ये डोक्यावर घेतले. 1911 त्यांच्या प्रिन्सिपल ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट हा प्रबंध प्रकाशित झाला. या पुस्तकाने त्यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक म्हणून सर्व मान्यता मिळवून दिली. त्यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक म्हणून संबोधले जाऊ लागले. टेलरनी जे व्यवस्थापनविषयी कार्य सांगितलेले आहे, आता आपण त्याबद्दल समजून घेऊया. पहिला, कार्य करण्यापूर्वी त्याचे नियोजन करावे. दुसरा, कार्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करावी. तिसरा, प्रत्येक कार्याचा नीट अभ्यास करून त्याने लहान लहान भागात विभाजन करावे. चौथा, कार्य करण्याची प्रमाप वेळ निश्चित करावी. पाचवा, उपकरणे व साधन सामुग्रीचे प्रमाणीकरण करावे. सहावा, उपकरण व साधन सामुग्रीच्या वापरासाठी योग्य पद्धतीचा अवलंब करावा. सातवा, कामगारांचा अनावश्यक हालचालीवर प्रतिबंध घालावा. आठवा, कार्याच्या गरजेनुसार श्रम विभागणी करावी. नववा, व्यवस्थापकीय कार्यामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन असावा. आजच्या काळात या सर्व बाबी सामान्य वाटत असल्या तरीही सीमित ज्ञान आणि तंत्रप्रणाली असलेल्या त्या काळात या बाबीचे विशेष महत्त्व होते. सामान्यतः व्यवस्थापक यांच्याकडे लक्ष देत नसत. यानंतर आपण शास्त्रीय व्यवस्थापनाचा अर्थ समजून घेऊया. उद्योगाची उत्पादकता वाढविण्याकरिता टेलर यांनी पुस्तक केलेले विविध तत्त्वांच्या अविभक्त योजनेला शास्त्रीय व्यवस्थापन असे म्हणतात. सैद्धांतिक ज्ञान, निरीक्षण, प्रयोग आणि अनुभव या 4 बाबींच्या आधारावर टेलर यांनी कारखान्यांच्या संघटना, उत्पादनांचे कार्य, कामगारांची काम करण्याची पद्धती, यंत्राचा व उपकरणांचा उपयोग, मालक आणि कामगारांच्या कामाच्या प्रती असलेल्या दृष्टिकोन यांचा अभ्यास करून यामध्ये काही मूलभूत बदल सुचवले आहेत. या सर्व बदलांच्या शास्त्रीय व्यवस्थापन असे म्हणतात. टेलर यांच्या शब्दात कर्मचाऱ्यांनी कोणते कार्य करावे हे अचूकपणे समजून घेण्याची व नंतर कर्मचाऱ्यांकडून हे कार्य सर्वोत्तम पद्धतीने व अत्यल्प खर्चात करवून घेण्याची कला म्हणजे शास्त्रीय व्यवस्थापन होय. शास्त्रीय व्यवस्थापनाचे जे तत्त्व आहे त्याचे 9 पॉईंट आहे. पहिला पॉईंट आहे कार्यात्मक संघटना. शास्त्रीय व्यवस्थापनासाठी कार्यात्मक संघटनेचे पुरस्कार टेलरनी केला. पूर्वी कारखान्याच्या संघटनेच्या एकतर विभाग किंवा साखळी संघटना आणि साखळी संघटना कर्मचाऱ्यांची जी आहे साखळी कर्मचारी संघटना या 2 पद्धतीपेक्षा एका पद्धतीचा अवलंब केला जात असे. या दोन्ही पद्धतीमुळे कामगारांकडून काम करून घेण्याची जबाबदारी संपूर्णपणे एकाच
मुकदमावरून येऊन पडत असे. हे काम अतिशय जिगरीचे आहे. एकट्या मुकदमावर सोपण्यास येणारी ही जबाबदारी पार पाडणे अशक्य असते, असे मत फ्रेडरिक टेलर यांनी मांडले. ही अडचण सोडवता यांना कार्याचे वैशिष्ट्यीकरण करणे शक्य व्हावे व मुकदम्यावर काही ठराविक क्रियाची जबाबदारी सोपविण्यात यावी, याकरिता फ्रेडरिक टेलर यांनी कार्यात्मक संघटन या पद्धतीचा पुरस्कार केला. त्यांनी संघटनेचे विभागन, कार्यालय आणि कार्यशाळा असे 2 प्रकार करून प्रत्येक विभागात 4 असे एकूण 8 कर्मचाऱ्यांची असावेत असे सुचलेले आहे. ते जे 4 विभाग त्यांनी सांगितलेले आहे ते आहे, पहिला कार्यालय विभाग. कार्यालय विभागलाही त्यांनी 4 याच्यात विभागलेले आहे. त्यात आहे पहिला कार्यक्रम काराकून, सूचनापत्र कार्यक्रम, समय व परिव्यय कार्यकून, अनुशासन असे एकूण 4 कर्मचारी काम करतात. दुसरा जे विभाग आहे ते आहे कार्यशाळा विभाग. याला पण 4 विभागात विभागलेलं आहे. घटनावक, गतिनायक, निरीक्षक आणि दुरुस्ती नायक. कार्यालय विभाग आणि कार्यशाळा विभाग प्रत्येक 4-4 असे एकूण 8 कर्मचारी काम करीत असतात. प्रत्येक मुकदमाचे कार्य व भूमिका निश्चित असते. तसेच प्रत्येक मुकदमाच्या कामगारांशी प्रत्यक्ष संबंध येतो. कार्यात्मक संघटनेमध्ये व्यवस्थापनाच्या कार्याची विभागणी अशा रीतीने केली जाते की सहाय्यक निरीक्षकापासून खालच्या सर्व व्यक्तींना कमीत कमी कार्ये करावी लागतील. याचा शास्त्रीय व्यवस्थापनाचे जे तत्त्वे आहे त्याचा जे दुसरा पॉईंट आहे ते आहे कार्यविश्लेषण. टेलरच्या शास्त्रीय व्यवस्थापनाच्या संकल्पनेपूर्वी कामगारांनी एका दिवसात किती काम केले पाहिजे याबद्दल काहीच कल्पना राहत नसे. त्यामुळे कामगारांचे जे काम केले असेल त्यावर उत्पादकांनी समाधान मानावे लागत असे. स्वाभाविकच काम करण्याची गती कमी असे. टेलरने ही अडचण दूर करण्याकरिता कार्यविश्लेषणाच्या तंत्रांचा अवलंब केला. या तंत्रानुसार सर्वसामान्य कामगार एका दिवसात किती काम करू शकेल हे ठरविले जाते. तेच कामाचे प्रमाण प्रत्येक कामगाराला ठरवून दिले जाते. यालाच टेलरनी एक दिवसाचे सुयोग्य काम संबोधले आहे. उत्पादनाचे हे आदर्श दृष्टांक गाठल्या यावेत याकरिता कामगारांना पुरेशी मजुरी दिली जाते. तिसरा पॉईंट आहे गती अध्ययन. कोणतेही कामगारांना कामावर व्यक्तीस काही क्रिया करायच्या लागते. या सर्वच क्रिया आवश्यक असतात अशी नाही. कामावरील अनावश्यक क्रियामुळे थकवा येतो व उत्पादनाची गतीही मंदावते. अशा अनावश्यक हालचाली टाळणे हा गती अध्ययनाचा प्रमुख हेतू आहे. अनावश्यक हालचाली टाळण्यात श्रम अपव्यय टळून कार्यक्षमता वाढविता येते. पण त्यासाठी कामाचे सूक्ष्म विश्लेषण, प्रत्येक क्रियेची अनावश्यकता आणि अनावश्यक क्रियात सुधारणा सुचविले त्यांची आवश्यकता असते. या सर्व घटकांचा विचार गती अध्ययनात करण्यात येतो. गती अध्ययनाचा योग्य प्रकारे उपयोग करून कामगारांना प्रशिक्षण दिल्यास कामगारांची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे आधुनिक काळात औद्योगिक क्षेत्रात गती अध्ययनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. चौथा पॉईंट आहे समय अध्ययन. कामगारांनी कोणते काम करावे, अनावश्यक हालचाली कशा टाळता येतील, काय करण्याची उत्कृष्ट पद्धती कोणती हे ठरविल्यानंतर ते काम त्याने किती वेळात पूर्ण केले पाहिजे हे ठरविले आवश्यक असते. विशिष्ट कार्य करण्यासाठी योग्य कर्मचाऱ्यांना किती वेळ लागेल हे ठरविण्याकरिता जे प्रयत्न केले जातात त्या प्रयत्नांना समय अध्ययन असे म्हणतात. समय अध्ययन करीत असताना विविध बाबींचा काळजीपूर्वक अभ्यास करणे आवश्यक असते. त्यासाठी सर्वसाधारण कर्मचाऱ्यांची निवड करण्यात यावी. प्रमाणित वेळ एकाच निरीक्षणावरून ठरविण्याऐवजी अनेक निरीक्षणांच्या निष्कर्षावरून ती ठरविण्यात यावी. समय अध्ययन करीत असताना निरनिराळ्या वेळी तसेच निरनिराळ्या ऋतूमध्ये त्यांचे अध्ययन करून त्याची सरासरी गाठण्यात यावी व ती विचारात यावी. प्रमाणित समय निश्चित करीत असताना श्रमिकांचा विश्रांतीचा वेळ व कारखान्यातील वातावरणाचा विचार करून सुद्धा आवश्यक ठरते.
या तंत्राचा अवलंब करून प्रत्येक कार्य करण्याची किती वेळ लागेल हे निश्चित करता येते व त्यावरून मजुरीचा योग्य दर निर्धारित केला जातो. 5वा पॉईंट, थकवा अध्ययन. कार्य करताना कामगारांना येणारा शारीरिक किंवा मानसिक थकवा याचा अभ्यास करणे म्हणजे थकवा अध्ययन होय. थकवा येणे हा शारीरिक गुणवत्ता, गुणधर्म यावर अवलंबून आहे. एकच एक काम केल्यामुळे कामगाराला शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक ताण सहन करावा लागतो. या ताण असंच झालं की त्याचे रूपांतर थकव्यात होते. थकव्यामुळे कार्यक्षमता कमी होते, तसेच आरोग्य व त्याचा विपरीत परिणाम होते. थकवा येऊ नये म्हणून विशिष्ट वेळेनंतर विश्रांतीची गरज असते. विश्रांती केव्हा व किती वेळ घ्यावी याचे सुद्धा नियोजन असणे आवश्यक असते. या सर्व बाबींचा थकव्यांचा अभ्यास करणे आवश्यक ठरते. या दृष्टिकोनातून कामगारांच्या कार्याचा अभ्यास केल्यामुळे प्रत्येक दिवशी कामाचे त्रास किती असावेत आणि किती तासानंतर कामगारांनी विश्रांती देण्यात यावी, विश्रांतीचा काळ किती असावा यासंबंधीचे निर्णय शास्त्रीयपणे घेता येतात. यानंतरचा पॉईंट आहे वेतन दर पद्धती. वेतन हा असा घटक आहे की ज्याचा सर्वाधिक परिणाम कामगारांच्या कार्यक्षमतेवर होत असतो. कारखान्यात अनेक कामगार काम करीत असतात. प्रत्येकाची काम करण्याची गती सारखी असते असे नाही. काही कामगारांचा काम करण्याचा वेग हा इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत जास्त असतो. कारखान्याच्या सर्वच कामगारांना सारखेच वेतन दिल्यास जास्त कार्यक्षमता असणाऱ्या कामगारांवर त्याचा अनिष्ट परिणाम होईल. याचा द्वेषाची भावना निर्माण होईल. ते सुद्धा कमी काम करतील. त्यामुळे टेलर यांनी शास्त्रीय व्यवस्थापनाच्या तत्त्वाद्वारे विभेदात्मक कार्यानुसार वेतन पद्धतीची शिफारस केली आहे. या वेतन पद्धती वेतनाचे 2 दर निश्चित केलेले असतात. प्रमाणित काम वेळेच्या आत पूर्ण करणाऱ्या कामगाराला जास्त दराने वेतन दर, कमी काम करणाऱ्या कामगाराला कमी दराने वेतन दिले जाते. जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जास्त वेतन मिळत असल्यामुळे तो पूर्वीपेक्षाही आता जास्त कार्यक्षमतेने काम करेल. तर कमी वेतन मिळणारा कामगार जास्त वेतन मिळण्याच्या उद्देशाने जास्त काम करेल. 7वा पॉईंट आहे साधने आणि उपकरणांच्या प्रमाणीकरण. साधने आणि उपकरणांच्या प्रमाणीकरण ह्या पॉईंटमध्ये कारखान्यात उपयोगात आणायची सर्व साधने व उपकरणे एकाच पद्धतीची व दर्जाची असावीत असे टेलरचे मत आहे. कारखान्यात उत्पादन प्रक्रियेत आवश्यक असणाऱ्या उत्पादनाचे आणि उपकरणांचे प्रमाणीकरण आवश्यक असते. कामगारांना त्यांच्या कार्यक्षमतेशी निगडीत अनुकूल अशी उत्पादनाची साधने आणि उपकरणे उपलब्ध करून द्यायला पाहिजेत. उत्पादनाची योग्य अशी साधने उपलब्ध न करून दिल्यास त्याचा कामगाराच्या कार्यक्षमतेवर विपरीत प्रभाव पडेल आणि उत्पादनाचे उद्दिष्ट गाठता येणार नाही. म्हणून कामगारांची कार्यक्षमता वाढविण्याची ज्याप्रमाणे वेतन व कार्यतास हा एक महत्त्वाचा भाग आहे, तेवढाच कामगारांना प्रमाणित साधने आणि उपकरणे उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. 8वा पॉईंट आहे काम करण्याची स्थिती. कामगाराला ज्या वातावरणात काम करावे लागते त्याचा परिणाम त्याच्या कार्यक्षमतेवर झालेला दिसून येतो. यासाठी कार्य करणाऱ्या परिस्थितीत सुधारणा करणे आवश्यक आहे. कारखान्यातील व परिसरातील आल्हाददायक वातावरण आरोग्यपूर्ण व आनंददायी असले पाहिजे. धूर यापासून संरक्षण, भरपूर प्रकाश, हवा, पिण्याच्या पाण्याची सोय, कॅन्टीन, स्नानगृहे, कामाच्या योग्य तास, कामगाराच्या कल्याणाच्या विविध सोयी इत्यादी बाबी कामगारांच्या काम करण्याच्या स्थितीत निगडीत आहे. या सर्व बाबी योग्य त्या प्रकारात उपलब्ध असण्यास त्यांची कामगारांची कार्यक्षमता वाढविण्यास मदत होते. फ्रेडरिक टेलर यांनी शास्त्रीय व्यवस्थापनाच्या कार्यक्रमात काम करण्याची स्थिती या बाबींना विशेष महत्त्व देण्यात आले आहे, हे विसरून चालणार नाही. नेक्स्ट 9th पॉईंट आहे मानसिक क्रांती. मालिक आणि कामगार या दोघांनाही एकमेकांचे प्रश्नाकडे बघण्याची भूमिका बदलली पाहिजे असे टेलरचे मत आहे. मालक आणि कामगार यांच्या परस्पर सखोलाच्या वातावरण निर्माण करण्याच्या प्रक्रियेला टेलरने मानसिक क्रांती म्हटले आहे.
टेलरच्या मताप्रमाणे शास्त्रीय व्यवस्थापन यशस्वी व्हायचे असेल तर मालक आणि कामगार याचा विचारसरणीत आमूलाग्र बदल होणे आवश्यक आहे. मालक आणि कामगार यांच्यात एकमेकांबद्दल संशयाचे वातावरण न राहता मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित होणे आवश्यक आहे. एकमेकांचा हितसंबंधांना बाधा आणून दोघांनाही आपले हित कधीच साध्य करता येत नाही. टेलरच्या मध्ये मालक आणि कामगार यांच्यामध्ये मतभेद होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कारखानदाराला मिळणाऱ्या नफ्याची वाटणी होय. कारखानदारांना नफ्यातील जास्त हिस्सा पाहिजे असतो तर कामगारांना नफ्यावर आधारित वेतन पाहिजे नसते. या प्रश्न सामोपचाराने सोडवण्यात यावा असे टेलरचे मत आहे. टेलर पुढे असे म्हणतात की कामगारांची वेतनवाढीबाबत आपल्या हेका सोडवा, तसेच मालकांनी सुद्धा नफा वाटण्यासंबंधी मानवी दृष्टिकोनाचा महत्त्व घ्यावे. कारखानदारांना कामगारांना योग्य वागणूक द्यावी, त्यांना त्यांचा कार्याचा पुरेपूर मोबदला द्यावा, कामाच्या स्थितीत निरंतर सुधारणा करण्यात यावी, तसेच व्यवस्थापनाच्या कार्यात मानवी श्रमाचे महत्त्व ओळखून योग्य ते निर्णय घ्यावे, अशी टेलर यांच्या कारखानदार व कामगार यांच्याकडून अपेक्षा आहे. यानंतर आपण टेलरची थोरवी समजून घेऊया. व्यवस्थापनात शास्त्रीय तत्त्वांच्या पुरस्कर्ता म्हणून टेलरचे व्यवस्थापनात मौलिक विचारणाची भर घातली आहे. त्यांनी प्रत्यक्ष प्रयोगावर आधारित विचार मांडल्यामुळे त्यांच्या शक्यतेबद्दल शंका उपस्थित होऊ शकत नाही. नवीन असे व्यवस्थापन तंत्र अंमलात आणून त्यांनी व्यवस्थापनाला एक दिशा दिली. त्यांनी स्वतःचे व्यवस्थापन विषयक तंत्र अंमलात आणून नवीन अशा व्यवस्थापन तंत्राचे फायदे स्पष्ट केले आहेत, ज्यांना त्यांच्या वेळेपासून व्यवस्थापन मान्यता मिळाली आहे. टेलरच्या विचारास सार्वजनिक मान्यता मिळाली असली तरी नंतरच्या काळात मात्र त्यावर टीका झाली. टेलरने प्रतिपादन केलेले शास्त्रीय व्यवस्थापनाचे सर्वच तत्त्वे सर्वांना मान्य नाहीत. टेलरने व्यवस्थापन विचारात व्यावसायिक तांत्रिक बाजूला खूपच महत्त्व दिली आणि व्यवसायातील मानवी घटनाक्रमाला सुद्धा यंत्र असे गृहीत धरले आहे, अशी टीका करण्यात येते. त्याचे मानवी घटकांच्या कार्याची अपेक्षा केली अशा टीकाकरणाला वाटते. त्याच्या व्यवस्थापन तंत्रामुळे कामगार आणि यंत्र यात काही फरक उरत नाही. कामगारांच्या स्वतंत्र विचारसरणीत यामध्ये अजिबात वाव नाही, अशाही टीका करण्यात येत होती. अशी असूनसुद्धा टेलरच्या काही कल्पना त्याचे वेळेपासून उद्योगधंद्यातून राबविल्या जात आहेत व त्या आजही राबविणे सुरू आहे. टेलरच्या काही कल्पना पुरस्कार व विकास इतर विचारवंतांनी पुढे चालू ठेवला. व्यवस्थापनात शास्त्रीय प्रणाली विचारधारा या नावाने आजही ती मान्य आहे. तिचा आजही भरभक्कम प्रमाणावर स्वीकार केला जात आहे. टेलरच्या व्यवस्थापनाच्या विचारांमुळे व्यवस्थापन या विषयाला वेगाने चालना मिळाली. त्या विषयांचा अभ्यास अनेक देशांतून आवडीने केला जाऊ लागला. टेलरच्या शास्त्रीय व्यवस्थापनावर फार मोठी टीका झालेली असली तरीही संपूर्ण व्यवस्थापन विचारांना शास्त्रीय पाया प्राप्त करून देण्याचे श्रेय टेलर यांनाच जाते. व्यवस्थापकीय कार्याला नवीन वळवून देऊन त्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा करून देण्याचे महत्त्वाचे कार्य टेलरने केले आहे. ज्यावेळी व्यवस्थापन प्रक्रिया ही परंपरागत विचारसरणीत अडकलेली होती, त्या काळात व्यवस्थापन विचाराला नवीन वळण देणाऱ्या विचारवंत म्हणून टेलर यांचे नाव व्यवस्थापन विचाराच्या इतिहासात कायमचे राहिले. हे आता व्यवस्थापनचे जे आपण थर्ड चॅप्टरबद्दल FW टेलरचे जे योगदान होते या चॅप्टरबद्दल आपण संपूर्ण माहिती घेतलेली आहे. याचा अजून सविस्तर तुम्हाला अभ्यास करायसाठी व्यवस्थापनाची मूलतत्वे SM कोलते सर आहे, त्यांच्या पुस्तकातूनच मी तुम्हाला ही सगळं माहिती दिलेली आहे. तुम्ही अजून डिटेलमध्ये वाचायसाठी SM कोलते सरांची ही पुस्तक वाचावी.